एका बाजूला विलिनीकरणाच्या चर्चा आणि त्यानंतर एकमेकांच्या पक्षांमध्ये ढवळाढवळ का हा उपस्थित झालेला महत्त्वपूर्ण प्रश्न। याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आपल्यासोबत जोडले गेले। निलेशजी, आपलं खूप खूप स्वागत। बरं, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची उत्सुकता जेवढी कार्यकर्त्यांना आहे तेवढीच सत्ताधाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे मग मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं जे थोरल्या पवारांना आवडलं नाही का? निलेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? येतोय, बोला ना। बरं, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून ज्या वेळेला वक्तव्य केलेलं होतं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी, ते थोरल्या पवारांना आवडलं नाही असं समजायचं का? दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा विषय होता। बरोबर। त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तिसऱ्या पक्षाने किंवा तिसऱ्या पार्टीचे नेत्यांना विचारणं आणि त्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं हे योग्य नव्हतं। राष्ट्रवादी पक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब असो किंवा आदरणीय पवार साहेब असो यांचा तो निर्णय होता। यांच्या निर्णयामध्ये दुसरं कोणाला तरी विचारणं हे कितपत योग्य आणि योग्य पण नाही। त्यामुळे दोन्ही पक्षांचा निर्णय असल्या कारणाने तिसऱ्या कुणीतरी पक्षाच्या नेतृत्वाने मला विचारलं नाही, मला माहित नाही, या गोष्टीवर भाष्य करणं योग्य नाही। बरोबर आहे। मात्र निलेशजी, एक प्रश्न तर उपस्थित होतो ना की एका बाजूला सत्तेमध्ये सोबत असल्यानं दादांनी विलिनीकरणाबाबत काही असतं तर सांगितलं असतं। या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यामध्ये मग गैर ते काय? मुख्यमंत्र्यांचं जे बोलणं होतं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, मित्रपक्ष आहे, सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, मग विलिनीकरणाबाबत जर खरोखर काही असतं तर मात्र आमच्याशी चर्चा झाली असते अशी शंका देखील ते उपस्थित करताय। या दाव्यामध्ये आपल्याला काही गैर वाटतं का निलेशजी? यावेळेस महायुतीचे सरकार राज्यामध्ये जर काम करत असतं, उद्या आम्ही महाविकास आघाडीमध्ये असतो, महाविकास आघाडीमध्ये आदरणीय पवार साहेब, काँग्रेस आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव साहेब गटाचे आपण प्रत्येक एकत्रित जर उद्या सत्तेत असले तर ज्याचा त्याचा पक्ष वाढण्याचा आणि पक्षाचा डिसिजन घेण्याचा ज्या त्या पक्षाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यामुळं असं विचारावं एकत्रित जर सत्तेत असले, उद्या आम्ही राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, तर उद्या आम्ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या बाबत मित्र पक्षाला विचारणं योग्य नाही। शेवट आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा, आम्हाला आमच्या पार्टीचे डिसिजन घ्यायचे। शेवट दादा जरी युती जरी असते तर डिसिजन मेकर माणूस होता। त्यामुळे तो डिसिजन मेकर माणूस हा दुसऱ्याचा सल्ला घेऊ शकत नाही कितपत। वास्तविक पाहिले तर राज्याच्या राजकारणामध्ये दादांचा एक मोठा झंझावात होता। त्यामुळे त्यांनी कोणी जर याबाबत स्टेटमेंट करीत असेल तर चुकीचं होतं। बरोबर आहे। बरं निलेशजी, एक प्रश्न आणखी उपस्थित होतो की विलिनीकरणावरती दादांच्या हयातीमध्ये जेवढा जोर द्यायला हवा होता तो आता दिला जातोय ज्यावेळेला दादा आपल्या सगळ्यांमध्ये नाहीये। बरं, हे सगळ्या पार्श्वभूमीवरती कोणते दावे प्रतिदावे खरे आणि कोणते खोटे समजायचे? कारण वेगवेगळ्या वावड्या उठताना दिसतात। दादा हे म्हणाले, दादा ते म्हणाले, दादांबरोबर यावरती चर्चा झाली, त्यावरती चर्चा झाली, याला पूर्णविराम कधी मिळेल? शेवट विलिनीकरण तुम्ही पाहिलं असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या सगळ्या गोष्टीला एक स्पीड पकडला होता आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित प्रचाराला फिरत होतो। आणि आता जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू होती, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही पहा की उमेदवार एखाद्या जिल्हा परिषद गटामध्ये एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, तर तो निर्णय घेतल्यानंतर सहज नेतृत्व करणाऱ्या माणसांनी विचारलं की तुला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आवश्यक आहे का घड्याळ आवश्यक आहे, त्या ठिकाणी कुठलं चिन्ह आपल्याला जनतेपर्यंत जाऊ शकतं, असं चॉईस दिलता। याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं। आज तुम्ही शिरूर तालुक्यातली शिरूर हवेली मतदारसंघामधलंच एक उदाहरण सांगतो। त्या मतदारसंघामध्ये अशोक बापू पवार हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत होते। त्यांनी विधानसभेची निवडणूक पण लढवली, ते थोड्या फार मतांनी
जे पराभूत झाले त्यांची पत्नी सुजाता भाभी या राष्ट्रवादी घड्याळाची नाव निवडणूक लढवत आहे. काल मी आपल्या सातारा भागामध्ये काही मतदारसंघामध्ये होतो मी आणि आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब त्या ठिकाणी ज्या उमेदवारांच्या आम्ही प्रचाराला फिरत होतो त्या उमेदवारांचं चिन्ह घड्याळ होतं. आम्ही त्यांचा त्या ठिकाणी प्रचार केला. सगळं याचा अर्थ हे सगळं ठरल्याशिवाय होऊ शकतं का? आज जर कोणी सांगत असेल की असं बोलणंच नाही झालं, अशी चर्चाच नाही झाली, पण ह्या ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडी कशा घडल्या दादाच्या कालखंडामध्ये सगळ्या घडामोडी घडल्या याचा अर्थ हे सगळं ठरल्याशिवाय होणार नाही ना. आता तुम्ही पाहिलं असेल आमच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये काल मान खटावमध्ये त्या अभय जगताप म्हणून उमेदवार आहे त्यांच्या प्रचाराला मी काल होतो. ते सुद्धा एक आयटी सेलचं राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आयटी सेल मध्ये बऱ्यापैकी काम करतात. त्यांची स्वतःची आयटी कंपनी असल्यामुळे ते सुद्धा घड्याळ्या चिन्हावर उमेदवार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर पाहिल्या तर याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं. फक्त त्याचा मुहूर्तच निघाला नाही दादांच्या उपस्थितीमध्ये निघणं आवश्यक आहे. नक्कीच धन्यवाद निलेश लंकेजी. खरं तर व्यस्त वेळापत्रक होतं तुमचं, आज विविध कार्यक्रम पूर्वनियोजित होते, मात्र त्यातूनही वेळ काढून तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात, यावरती सविस्तर चर्चा केलीत आणि आपल्या पक्षाची बाजू मांडलीत, त्यासाठी धन्यवाद. तर दुसरीकडे या दोन्ही दाव्या आणि